चला सामना सुरू करा. तर वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहतात आजच्या या स्पर्धेमधली अर्थात प्रकाश जोशीची दुसरी स्पर्धा. दुसरा सामना फिरोजलन कांदिवली आणि मौलिक किलोन ठाणे या दोन संघामध्ये नाणेफेक जिंकली. फिरोजलन कांदिवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पटकावलं आणि मौलिक किलोन ठाणे संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं. 25 मिनिटाचा अवधी असेल. प्रत्येक संघाला पहिलं सत्र तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि 25 मिनिटात जर या ठिकाणी जर तुम्ही सामना पूर्ण करू शकले नाहीत 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायचे आहेत आणि नाहीतर एक सीमारेषेमधला बाउंड्री लावून जवळचा एक खेळाडू याला मात्र 30 शॉट सर्कलमध्ये घ्यावं लागेल. ही नोंद घ्या. 20 मिनिटात 4 षटकं फेकली गेले पाहिजेत आणि जर 4 षटकं फेकली गेली नाही तर मात्र सीमारेषेकडे बाउंड्री लाईन जवळ असलेल्या खेळाडूला अर्थात 30 शॉट सर्कलमध्ये घेतला जाईल. पंचांनी देखील याकडे लक्ष द्यायचं आहे आणि पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी गोलंदाज. पंच नासिर शेख, फैयद शेख सर, शशी आडम सर आणि अजिम शेख सर हे 4 पंचांची मागणी करतात आणि 12व्या खेळाडूला देखील नावं माहिती नाहीत. प्लीज जरा गोलंदाज. दीपक बेवन. दीपक बेवन कुठला आहे तो? फिरोज 11 फिरोज मुंबई संघाचा प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज. यावेळी दीपक बेवन. पहिला चेंडू. यावेळी आखुटापच्या चेंडूला समाचार घेतलं गेलंय. अर्थातच आपण पाहतात आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. हा चौकार आणि पहिल्या चेंडूवर शानदार फटका चौकार. फलंदाज या ठिकाणी. एवढी मोठी क्रिकेट स्पर्धा 12व्या खेळाडूच्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेळाडूला त्याची नावं माहिती नाहीत. ही वस्तुस्थिती आमचे लाडके मायबाप प्रेक्षक युट्यूबच्या मधून ते सामना पाहतात. काय लिहिणार? XYZ सोम्या गोम्या. मयूर. मयूर दातीलकर. यावेळी बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. माझा चेंडू आपण पाहतात इथे मात्र पंचांचा इशारा येईल. मिडविकेट क्षेत्रामध्ये 2 धावांचं योगदान. नॉनस्ट्राईकला फलंदाज श्रेयस इंदुलकर. क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव श्रेयस इंदुलकर हे नाव आपल्या समोर आलं तर निश्चित 1 धावेचे योगदान इथे मिळेल. मुलुंडचा हा खेळाडू ज्याने क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगले योगदान श्रेयस इंदुलकरने निश्चित आपल्याला दिले. तर धावा येऊन पोचल्या. धावा येऊन पोचल्या त्या 7 धावा. पुढचा चेंडू हवेतून अपरकटच्या माध्यमातून खेळलाय. इथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये अर्थात 1 धावेचे योगदान मिळेल. 1 धाव संघाला. 8 धावा धापलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुढे चेंडू बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी ठरला नाही. आपण पाहतात अर्थातच बॅकफुटरचा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पहिले षटक पॉवर प्लेचे 230 शॉट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे लॉंग ऑफला, एक आहे लॉंग ऑन. डावखुरा गोलंदाज अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि षटक क्रमांक पहिलं इथे सांगता होते तेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना मौलिक किलोन ठाणे संघाने पहिल्या षटकात धावा जमवल्या त्या 8 धावा आणि हे षटक मात्र या ठिकाणी समाप्त झाले. गोलंदाज दीपक दातीलकर. तर बेवेन याचे षटक इथे मात्र
समाप्त होतोय. 8 धावा धावपकडे येतोय. नवीन षटक आपण पाहणार आहोत. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 4 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपळचं युद्ध. 8 धावा धावपलकावर फिरोजलन कांदिवली आणि मौलिकन ठाणे या दोन संघात ही सुरू असलेली चुरस लढत आजच्या या रजनीमधला दुसरा सामना. यानंतर मातोश्री इलेव्हन पुणे आणि आदित्य प्रियाला तर वळी आपण मैदानाकडे. तर वळी आपण मैदानाकडे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू क्षेत्रच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडी स्ट्रॉंग आपला क्षेत्रक्षक चेंडू घेतोय. चेंडूची फेकी अचूक होती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षक अक्षय पवार, रायगडचा एक अतिशय नावाजलेला खेळाडू किरण पवार, जे क्रिकेट विश्वामधले एका हाताने षटकार चौकार मारणारा खेळाडू म्हणून ज्याचं निश्चित योगदान दिलं होतं तो अक्षय पवार, ज्याने महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. दरम्यान पुढचा चेंडू बॅट फुलटॉस चेंडू इथे बॅटच्या पट्ट्यात घेतलाय मिड विकेटला. इथे मात्र आपण पाहणार पंच दर्शवतील 2 धावा. 2 धावांचं योगदान. तर षटक मात्र 1 धाव. 1 धाव इथे घोषित केली पंचांच्या माध्यमातून. 1 धावीचे योगदान इथे मिळते. धापलकर डबल अंकात दुरी अंकात धावा आल्याचा 10 आणि बिनबाद 10 ची सुरुवात इथे पाहायला मिळते. मयूर दातीलकर आणि श्रेयस इंदुलकर हे 2 खेळाडू या क्रिकेटचा आनंद मैदानाच्या या मैदानावर सह्याद्री मैदान कळवा इथे सुरू असलेली भव्य क्रिकेट स्पर्धा. व या मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु लॉंग ऑन आणि मिड ऑन क्षेत्रामध्ये इथे मात्र चेंडू जमिनीला लँड झाला. क्षेत्रक्षक चेंडू येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 1 धाव. 1 धावेचे योगदान. धापलकर वाढवते. 11 धावा धापलकर आल्यात. शॉर्ट पॉइंट शॉर्ट कव्हर एक मिड ऑफ आणि एक अर्थातच लॉंग ऑफ फिरोशना. ऑफ साईडला असताना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये हा कुठली चूक करत नाही. झेल विसावतोय आणि हा पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र मौलिक इलेव्हन ठाणे संघाचा मैदानातून बाहेर. धन्यवाद टीजे. इंदोरचा हा माफ करा या ठिकाणी मुलुंडचा हा खेळाडू अर्थातच क्रिकेट विश्व गाजवणारा खेळाडू. इथे मात्र श्रेयस इंदुलकर फक्त 4 धावांचं योगदान देऊन मैदान परतणे. पहिला धक्का यावेळी मात्र मिळाला तो मौलिक इलेव्हन ठाणे संघाला. धाबलकर धावा आहेत त्या डबल अंकात 11. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज विकी मुंबईकर. विकी मुंबईकर हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात दाखल. 3ऱ्या क्रमांकावर येणारे खेळाडू यांचा मगाशी मी ज्याचा खूप उल्लेख निश्चित केला होता की 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहिलं राहुल द्रविड सारखा खेळाडू मिळाला. त्यानंतर आपण पाहतात विराट कोहली द किंग ऑफ द इंडिया, ज्याने खरं तर मागचं विश्वचषक 2023 गाजवलं असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मिळाला. तर यात पाहूया 3रा क्रमांक ज्याला म्हणतात बुडती नौका पलटण. एका नागफेची नावाची गरज आहे इथे. ती गरज इथे पूर्ण केली जाईल का? पुढचा चेंडू बॅकफुटर दाद खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम अर्थात पंचांकडे दाद मागितली गेली आणि इथे मात्र यष्टीचा वेध आणि फलंदाज जुनेद. विकी मुंबईकर या ठिकाणी मैदानातून परततोय. यावेळी मात्र 0 धावसंख्येवर आणि आणखीन एक फलंदाज मैदान गमावला. 2 फलंदाज मैदान बाहेर.
धन्यवाद टीचे, धन्यवाद टीचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. भावेश नाईक नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं, ज्याने हुक केला चेंडू. एक धावीचं योगदान इथे मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 ची सांगता होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या त्या 12, प्रतिषटक 6 ची सरासरी इथे पाहायला मिळते. ती मौलिक 11 ठाणे या संघाची फिरोज 11 कांदिवली संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दीपकने तब्बल 8 धावांचं योगदान दिलं, तर गोलंदाज या ठिकाणी होता दुसरे षटक फेकलं, त्यांनी फक्त 4 धावांचे योगदान दिले, ते जुनेद खानने. आणि 2 षटकांची समाप्ती धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 12, प्रतिषटक 6 ची सरासरी. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबॉलचं युद्ध या ठिकाणी आपण पाहतात आणि हा दुसरा सामना. नवीन गोलंदाज चिता कॅम्सन, गोलंदाज सूर्या. गोलंदाज सूर्या. पॉवरप्लेची दोन्ही षटकं इथे समाप्त झालीत. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं असेल आणि यानंतर आपण पाहूयात क्षेत्ररक्षण विरोधाच्या समाप्त झाल्यानंतर धावांचं योगदान इथे येईल का. आतापर्यंत 12 धावा धावफलकर आल्यात आणि पाहूया सूर्या कशा प्रकारची गोलंदाजी करेल. समोर मात्र फलंदाज आहे भावेश नाईक, एका धाव संपर्कावर. यावेळी मात्र लेट कटचा वापर केला, अर्थातच शॉर्टकट पॉईंटला 1 धाव घोषित, 1 धाव संघाला. 13 धावा धावफलकावर. 13 अंक हा क्रिकेट विश्वातला अशुभ आकडा असं म्हटलं जातं, कारण 13 हा सचिनजी रमेश तेंडुलकर भारतनं यांचा अतिशय आवडता अंक. याचं कारणही काल मी स्पष्ट केलं होतं की त्याने अर्थात बेब्रान स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये कपिल देव निखंज यांचा झेल घेतला. 3 वर्ष वानखेडे स्टेडियमवर त्यांनी अर्थात बॉल बॉयचं काम केलं आणि वयाची 40 वर्ष आणि तब्बल 22.5 वर्ष क्रिकेटमधला हा देव, ज्याने तब्बल 101 शतकं धावफलकावर नोंदवले आणि 13 आकडा त्यांच्यासाठी शुभ. अकुटाब्या चेंडूचा बॅटच्या पट्ट्यात घेतला. या ठिकाणी मात्र आपण 50 स्क्वेअर लेग वरून हा चेंडू पंच या ठिकाणी दर्शवतील आणि या ठिकाणी हा सुरेख फटका चौकार. धन्यवाद टीचर. हा चौकार चांगला फटका इथे पाहायला मिळाला भावेश नाईकच्या बॅटमधून. भावेश नाईक यावेळी चेंडू खेळतोय 5 या धावसंख्येवर आणि एकूण धावफलकात वाढ होती. धावफलकात धावा आले तर 17 आणि खतरा असं नेहमी म्हटलं जातं. यावेळी कट केला चेंडूला, परंतु तिथे शॉर्ट थर्मला क्षेत्ररक्षक होता. यष्टीरक्षक मध्ये या ठिकाणी निश्चित झेल घेऊ शकला नाही, परंतु इथे धाव देखील इथे आली नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्मॅनचं क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचलला. 17 धावा धावफलकावर. मिड विकेट, एक वार्डिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक मिड ऑन, हे 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र हेलिकॉप्टर शॉट बॅटच्या पडल्या चेंडूला घेतला आणि इथे मात्र चेंडू लॉंग ऑफला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. धन्यवाद टीचे. ठाणेचा हा खेळाडू अनेक क्रिकेटची मैदानं गाजवण्यात या असे आजचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. भावेश नाईक, ज्याने एक षटकार एक चौकाच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं योगदान इथे दिलंय. बघता बघता धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 23. 2 गडी बाद 23 ही धावफलकावर धावा इथे पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुढच्या चेंडूसाठी मध्यम गती मारा इथे पाहायला मिळतोय. यावेळी मात्र दिशेपासून थोडासा गोलंदाज भरकटला. पंचांचे हात जमिनीत समांतर, 1 धाव. अर्थातच या ठिकाणी
पाहायला मिळते स्वैरच्या माध्यमातून 24 धावा दाबलकावर. 2 बाद. सलामीला फलंदाज आपण पाहतो नॉन स्ट्राईकला आहे मयूर दातीलकर, तर एका बाजूला मध्ये आक्रमक भाविश नाईक. यावेळी हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, शेतीचे चेंडू राय मिडावला, कोणतीही चूक करत नाही, ते मात्र झेल घेतला गेला आणि फलंदाज भाविश नाईकाचा खेळ तब्बल 1 षटकार चौकाच्या मधून 11 धावसंख्येवर समाप्त. तीन फलंदाज मैदानातून गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. 3 गडी बाद धाबलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 24 आणि किसन देवेंद्र. नवीन फलंदाज किसन देवेंद्र या ठिकाणी मैदानात येतोय. सिंधुदुर्गातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा या खेळाडून खऱ्या अर्थाने गाजवल्यात. पार्ले मुंबईचा हा खेळाडू किसन देवेंद्र, ज्याने अमोल जमदाडे आता तुमच्याच भागामध्ये आपण पाहिलं तर देवगडची स्पर्धा 2018च्या 2017ची ती स्पर्धा करत असताना काय झेल गेला होता. डिपेक्सच्या कव्हरच्या मध्ये जो घेतला झेल लाजवाब, त्याचे निश्चितच त्याचं स्पष्टीकरण युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालं. असा खेळाडू आहे. पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारचं योगदान देतोय पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र 1 धाव अप्पा चेंडूला कट केलाय. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला मिळाली आणि संघाची धावसंख्या 30 षटक या ठिकाणी दाभोलकर असताना दाभोलकर 25 धावा प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 8.33च्या सरासरीने या ठिकाणी धावा दाभोलकर येतात. त्या प्रथम फलंदाजी करताना मौलिक इलेव्हन ठाणे संघाचे, ज्याच्यामध्ये एका धावेने किसन देवेंद्र यांनी आपलं खातं उघडलं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मयूर दातीलकर सलामीला फलंदाज आहे, जो खेळतो वैयक्तिक 1 चौकाराच्या माध्यमातून 9 या धाबलकावर. 3 फलंदाज गमनानंतर आली धावसंख्या षटक गोलंदाज सूर्याचं समाप्त, ज्याने तब्बल 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात 4 धावा, या षटकात 13 धावा आणि 1 फलंदाज बाद करण्याची कामगिरी इथे पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज यावेळी जुनेद खान, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. ज्या षटकामध्ये टिचून गोलंदाजी केली, 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेटचं त्याने अर्थात फायदा घेतला होता. तो हा गोलंदाज मयूर दातीलकर स्ट्राईकला आहे. यावेळी चेंडू यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये येणारा फ्रंट फूट केलाय, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्टमध्ये विकेटला 1 धावेचे योगदान. मयूर दातीलकरच्या धावसंख्येत 1 ने बदल. मयूर दातीलकर ग्रामीणचा हा खेळाडू आणि आता मध्ये समोर पुन्हा एकदा किसन देवेंद्र. फुलटॉस होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि या ठिकाणी मात्र फलंदाजाला अर्थात मिळालं एक जीवदान इथे पाहायला मिळेल, कारण पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. नो बॉलचा इशारा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला असे खेळाडू अर्थात जागतिक क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. कपिल देव निकेन्स यांचा उल्लेख नेहमी केला जातो, ज्याने 17 वर्ष क्रिकेट खेळले पण कधीही त्याने अर्थातच नो बॉल चेंडू फेकला नाही. तब्बल 131 कसोटी 225 एकदिवसीय सामन्यामध्ये नो बॉल त्याने फेकला नाही. डेनिस लिले ऑस्ट्रेलिया 70 कसोटीमध्ये त्याने कधी नो बॉल फेकला नाही. इम्रान खान पाकिस्तान 88 कसोटीमध्ये 175 एकदिवसीय सामन्यात नो बॉल फेकला नाही. इयान बॉथम इंग्लंड 102 कसोटी 116 एकदिवसीय सामन्यात त्याने कधी नो बॉल फेकला नाही. आणि वेस्ट इंडिज संघाचे लान्स गिब्स, ज्याने 79 कसोटी आणि तब्बल 3 एकदिवसीय सामन्यात कधीही नो बॉल फेकला नाही. इथे मात्र नो बॉल येतोय, फ्री हिट या ठिकाणी असेल आणि भाऊ या फ्री हिटच्या माध्यमातून आता मात्र फलंदाजाला एक निश्चित संधी असेल. आणि इथे मात्र पाहिलं नो बॉल, तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळालं नो बॉल इथे आपण पाहायला मिळालं. धावफलकात वाढ होईल, 28 धावा धावफलकावर, 28 धावा धावफलकावर आल्यात. किसन देवेंद्रसाठी या ठिकाणी बॉल फ्री हिट. जसं आपण ठाण्याच्या कळव्याच्या मार्केटमध्ये गेलो आपण पाहतो नेहमी की एका साडीवर दुसरी साडी फ्री. आपली साथीदारीण आपल्याबरोबर असते, सौभाग्य होती, तेव्हा
ती जी मजा येते तीच मजा या ठिकाणी क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. परंतु या फ्री हिटवर मात्र कोणती संधी इथे मिळाली नाही. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला स्वैरचा इशारा येतोय. स्वैर वाईड +1. एकच धाव इथे मिळेल. एक धावेचे योगदान. धावफलकात वाढ होती. धावफलकात धावा येतात त्या वाईड. येस 29. गोलंदाज तयार. किसन देवेंद्र. फ्री हिट कंटिन्यू. यावेळी या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशेष चेंडूवर आहे. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न मात्र फ्री हिट. आणि क्रिकेट विश्वामध्ये आपण नेहमी पाहता की जेव्हा नो बॉल फेकला तेव्हा 10 प्रकारे ज्या खेळाडू बाद होत त्यामध्ये 10वा क्रमांक येतो ज्यामध्ये फ्री हिट असतं आणि त्याच्यामध्ये फलंदाज फक्त धावची चेरमध्ये बाद होतो. तर 2 वेळा संधी मिळाली ती किसन देवेंद्रला. किसन देवेंद्र जाऊन पुढचे 2. या वैयक्तिक धावसंख्येवर धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात 30. षटक क्रमांक 4 जुनीद खान. वैयक्तिक ज्याने पहिलं षटक फेकलं, दुसरं षटक फेकलं होतं. पहिलं षटक संघाचं दुसरं षटक ज्यामुळे 4 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती. तोच हा गोलंदाज यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर कट परंतु चेंडू गेला तर शॉर्ट पॉईंटला. घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान पुन्हा एकदा मिळेल. 1 धावेचं योगदान. 31 धावा धावफलकावर. क्षेत्र शर्मा पाहिलं पॉईंट. त्याचबरोबर एक मिड ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. ही रचना ऑफसाईडला. ऑनसाईड आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक क्षेत्रक्षेत्र मी पाहताय डीप मिड विकेट, एक मिड ऑन आणि त्याचबरोबर एक मिड विकेट आणि लॉंग ऑन. ही विरचना अकुटाबाई चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात घेतल्या. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार मिडॉनवरून. तोपर्यंत आणखीन एक धावेचे योगदान किसन देवेंद्र याच्या बॅटमध्ये. त्याच्या धावसंख्येत 1 ने बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर त्याची वैयक्तिक 3 धावा आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढून धावफलकावर धावा येतात त्या 32. तर किसन देवेंद्र यावेळी नॉनस्ट्राईकला होता. आपण पाहता हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. आता मात्र चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये घेतोय. 1 धाव आणखी धावफलकावर येते. एकेरी दुहेरी धावांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतो. तो यावेळी मात्र प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मौलिक 11 ठाणे संघ. 4थे षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये आणि या 4थ्या षटकामध्ये यावेळी गोलंदाज आपल्या बॉलिंग ऑर्कर जुनेद खान. पंचांच्या डावीकडून 15-16 पाऊलांचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू यावेळी कार्पेट शॉट ज्याला म्हटला जातो. जमिनीला करंगळत चेंडू इथे गेला. शॉर्ट मिड विकेटला. 1 धाव आणखी धावफलक मिळाली आणि षटक आपण या ठिकाणी पाहता 4 षटकांची सांगता. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी मौलिक 11 ठाणे संघाने धावा धावफलक जमवल्या त्या 34. 3 फलंदाज गमावल्यानंतर किसन देवेंद्र खेळतो 3 या धावफलकावर. तर मयूर दातीलकर यांनी मात्र सलामीला खूप चांगले योगदान इथे दिले. आतापर्यंत 1 चौकारच्या माध्यमातून 13 धावांचं योगदान दिलं आणि अंतिम षटक ज्याला मारधाडीचे षटक असं म्हणतात आणि ते मारधाडीचे षटक घेऊन गोलंदाज येतोय सोनू बांद्रा मुंबईचा हा गोलंदाज. सोनू यावेळी गोलसाठी सज्ज होईल. सोनू बिंद बांद्राचा खेळाडू. शेवटचे षटक यावेळी आखुटाबाई चेंडू पुन्हा एकदा होता. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केले. लॉंगरला शेताची चेंडूर येतोय. इथे मात्र कोणतीच चूक केली जात नाहीये आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाजचा खात्मा. किसन देवेंद्र या ठिकाणी मैदानातून परततोय ज्याने 4 धावांचं योगदान दिलं.
धन्यवाद डीजे. 4 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि धावफलकात धावा आहेत त्या 34. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं 43 धावा धावफलकात नोंदवल्या होत्या त्या ध्रुवीत एंटरप्राइज विक्रोळी संघाने. मग त्याचा पाठलाग करताना रॉयल मराठा कळवा संघ पराभूत झाला. दरम्यान पुढील चेंडू यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅट चेंडू संपर्क येत नाहीये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता शेवटचे षटक मारदारीचे षटक सोनू बिन बांद्राचा गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये करण धुळे. कोल्हापूरचा हा खेळाडू करण धुळे. या ठिकाणी पाहूया अंतिम काही चेंडू बाकी आहेत. या चेंडूवर मोठं योगदान इथे देणार का, छटका चौकांची आतषबाजी ते करेल का. यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, उजयशीच्या बाहेरून जाणारा चेंडू इथे मात्र निश्चितच स्क्वेअर कट केलाय आणि धावफलकामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी वाढ बोलते. करण धुळे यांनी आपलं खातं उघडलंय एका धावेने. 33 धावा 35 धावा धावफलकावर. 35 एका धावसंख्येवर करण धुळे मॅन फ्रॉम कोल्हापूर. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यॉर्कर चेंडू खोदून काढला. गोलंदाज ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं तर डावकर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं. या ठिकाणी मध्ये चेंडू गेला मिडान क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षक चेंडूर येतोय. एक धावेचं आणखीन एक योगदान. करण धुळेच्या धावसंख्येत 1 बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 आणि 37 धावा धावफलकावर. बहुधा अंतिम 2 चेंडू बाकी असतील आणि समोर फलंदाज मयूर दातीलकर ज्याने किल्ला लढवलाय. बचेंगे तो और भी लढेंगे सर सलामत पगडी 50 हे दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला या माध्यमातून पाहायला मिळालं. सलामीला फलंदाज पडझड रोखण्याचा प्रयत्न त्याचा होता, परंतु इथे म्हणून पाहिलेत आतापर्यंत 4 फलंदाज मैदानातून परतलेत पुढील चेंडूसाठी. या ठिकाणी या चेंडूला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे, चेंडू येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज धावचीत आणि याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये करण धुळे मात्र मैदानातून परतला. 5वा फलंदाज बिरोज जिल्ह्यानं कांदिवली संघाविरुद्ध मौलिक ठाणे संघाने गमावला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पृथ्वीराज आहे. चांगली गोंदी सोनू बिनची. पुढचा चेंडू यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थात पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहतात क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करत होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धावेचं योगदान घोषित सुरुवात मिळेल. त्याचं पहिलं सत्र इथे समाप्त होतं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मौलिक ठाणे संघाने धावफलकात धावा जमवल्या त्या 38 धावा. 5 फलंदाज गमावलेत. 39 धावांचं लक्ष इथे धावफलकात ठेवलं गेले. 39 धावा 5 षटकं, म्हणजे प्रति षटकाचं या ठिकाणी जर आपण समीकरण पाहिलं तर प्रति षटक या ठिकाणी धावांची गरज आहे ती 7.80. फिरोज 11 कांदिवली संघाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. यानंतर पुढचा सामना दुसऱ्या फेरीमध्ये ध्रुवीत एंटरप्राइजेस विक्रोळी संघाने प्रवेश केला. या संघाविरुद्ध यातील विजय संघ यांच्यामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पृथक्करण पाहूया. सोनू बिंद यांनी शेवटच्या षटकात एकूण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 1 फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून त्यांनी गमावला होता. तर या षटकात धावफलकावर आल्या त्या 9. 1 फलंदाज धावचीच्या रूपाने गमावला होता आणि तब्बल 5 फलंदाज गमावून धावफलकावर धावा आल्या त्या 38. 49 धावांचं लक्ष. दुसरीकडे जर मी पाहिलं 15 धावांची जबरदस्त खेळी मयूर दातीलकर यांनी एका चौकारच्या माध्यमातून सजवली. एकेरी 2 धावांचं योगदान दिलं. 15 धावसंख्येचा नाबाद राहिला आणि अशा प्रकारे तब्बल 7.80च्या सरासरी धावसंख्येत आपल्याला कशा प्रकारे येणार धावतं समालोचन खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय. समालोचन कक्षामध्ये बदल करेन. कासारडे अर्थात सिंधुदुर्गचा एक गोडावाज अमोल जमदाडे सरांना, आणि तो जोपर्यंत अमोल जमदाडे या ठिकाणी माईकवर येतात तोपर्यंत ऐकूया आमच्या डीजेच्या माध्यमातून सुंदर मराठी किंवा हिंदी गीतं. धन्यवाद.
हॅलो हॅलो. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम्सना विनंती आहे. धन्यवाद काका मात्रे सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं सबलोचन कक्षात नवून मी अमोल जमदाडे. आमदार चषक 2024 आपण ठाणे परिसरामध्ये आहोत, कळव्यामध्ये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आमच्या सोबत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्यांचं देखील आमदार चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत. राजूदादा मित्र परिवार यांच्या वतीने राजूदादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या कुशल नियोजनातून आयोजित भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा 2024 आपण पाहतोय. स्पर्धेची आजची दुसरी रजनी, दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील प्राथमिक फेरीचा दुसरा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फिरोजी 11 कांदिवली ज्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावांची टोटल स्कोअरबोर्डवरती झळकवली आहे. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर आकाश, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनसूर. आकाश आणि मनसूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2024 ज्या स्पर्धेची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती स्पर्धा आपल्या भेटीला कालच्या दिवसापासून या ठिकाणी सुरू झाली आहे. आजचा दुसरा दिवस गोलंदाज या लेंथ बॉल टाकला गेला, जोरकस फटका खेळायचा, ताकद झोकण्याचा प्रयत्न. आणि क्रिकेटमध्ये ताकदीपेक्षा टायमिंगला खूप महत्त्व असतं. तुम्हाला टाइम करावं लागतं प्रत्येक चेंडूला. आणि त्या दरम्यान मात्र आली आहे 1 धाव. एकेरी धावेने आकाशने आपलं खातं ओपन केलंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 1. मान्यवरांच्या कक्षेत आमचे अतिथीगण मान्यवर. या स्पर्धेचे प्रायोजक सर्वेसर्वा राजूदादा शिंदे साहेब, त्याच पद्धतीने पूजाताई शिंदे मॅडम, युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ आणि इतर सर्व मान्यवर. त्याच पद्धतीने राजूदादा शिंदे साहेबांचे सर्व सहकारी. वेगवान चेंडू, प्रचंड वेगात टाकला गेला हा चेंडू. या चेंडूवरती मात्र उत्तर नाही आहे. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर मनोहरकडे तेज तरार चेंडू पाहायला मिळालाय. प्रचंड वेगात जलद गती मारा गोलंदाज मुनाफच्या माध्यमातून चांगले चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेत. पहिलं षटक व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं, संघाचं पहिलं षटक. यावेळेला चांगला चेंडू आहे. यॉर्कर लेनचा चेंडू, गेन अंदर, दंडी बाहेर. फलंदाज मनसूर तंबूच्या आसऱ्याला 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन मनसूर परतलाय पहिल्या गड्याच्या रूपाने. थँक्यू डीजे. 1 रन्सवर आली आहे पहिली विकेट. 1 वरती 1 बाद अशी अवस्था. मैदानाच्या आतमध्ये 39चा पाठलाग करायचा आहे. अक्षय पवार नवीन फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये सावळेगावचा हा खेळाडू अक्षय पवार. किरण पवार हे टेनिस क्रिकेट विश्वामधील मोठं नाव आहे आणि या किरण पवारचा हा भाऊ आहे. मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय पवार. स्ट्रायकिंग एंडला तयार. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. त्यामुळे अक्षय पवारला शून्यातूनच सुरुवात करावी लागेल या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला तयार आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मुनाफला. ओहो हो हो हो, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले. या अगोदरची विकेट जशी आली आहे तशी आली आहे दुसरी विकेट. गेन अंदर, दंडी बाहेर. थँक्यू डीजे. तुषार
नवीन फलंदाज तुषारला आता मात्र एका हुशारीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आहे. सुरुवातीच्या षटकात 2 मोठे धक्के फलंदाज मुनाफने दिलेत. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आली आहेत. त्यामुळे संघाचा डाव सावरण्याची खूप मोठी जबाबदारी फलंदाज तुषारच्या खांद्यावरती आणि डुबणारी नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुषारला आता मात्र मैदानामध्ये ठाण मांडून फलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. ऑन हॅट्रिक गोलंदाज या अगोदर जर आपण पाहिले तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक्स आपण पाहिलेत. नुकतीच हॅट्रिक या अगोदरच्या मॅचमध्ये प्रथमेश ठाकरेची आणि कालच्या दिवशी जर आपण पाहिली तर शिवांशची हॅट्रिक गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल वेगात टाकला गेला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. तेज तरार लोकल ट्रेनच्या पटरीवरून एखादी मेल जशी वेगात जावी अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाजाचा आलाय निर्धाव चेंडू. मुनाफचा धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती. अवघी 1 विकेट झाले आतापर्यंत 2. पाठलाग करायचा आहे 39 धावांचा 5 षटकांमध्ये. समोर खेळ आहे. व्ही झोन मध्ये ड्राईव्ह केले. विथ अनंत कार्पेटचा फटका. स्ट्रेट ड्राईव्हचा ऑन ड्राईव्ह देखील पाहायला मिळालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निघाली आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्या पुढे सरकली आहे 2 वरती. आमदार चषक 2024 भव्य दिव्य आयोजन. 4थ्या पर्वाची ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. 39चा पाठलाग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती अवघ्या 2 धावा फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाच्या. या अगोदरची पहिली मॅच आपण पाहिली. ध्रुवीत एंटरप्राइजेस विक्रोलियन्स क्रिकेट संघाने तो सामना जिंकला रॉयल मराठा कळवा क्रिकेट संघाच्या विरोधात. त्यानंतर प्राथमिक फेरीची दुसरी लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. फिरोज 11 कांदिवली बनाम मौलिक 11 ठाणे. मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावांची टोटल 5 षटकांमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवली आणि 39चा पाठलाग करत असतानाच पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 2 बाद 2 अशा नाजूक अवस्थेतनं जाताना फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघ. यानंतरचा सामना ध्रुवीत 11 एंटरप्राइजेस विक्रोलियन्स विरुद्ध या सामन्यामधला जो विजेता संघ असेल त्याची मॅच लगेचच होणार आहे याची खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाज या करण घनसोलकर बॉलिंग मार्कवर. अकोट्यापर्यंत चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक किसन देवेंद्रच्या गोदीमध्ये लॉलीपॉप झेल आली आहे. 3री विकेट. धावसंख्या धावफलकावरती आहे अवघ्या 2. आता मात्र नाजूक अवस्थेतनं जात असताना फलंदाजी करणारा फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघ 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात गडी बाद होण्याची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 2 धावांवरती 3 आघाडीचे मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाचे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण तयार. विकेट्स मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती आत्मविश्वास उंचावला या गोलंदाजाचा. तितका चांगला अप्रतिम चेंडू लेंथ बॉल सातत्याने पाहायला मिळतात आणि ज्यावेळेला यॉर्कर लेनचे चेंडू आपण जर पाहिले तर या अगोदर थोडेसे अवघड धावा बनवणं या चेंडूवरती होतं. मात्र MS धोनीने यॉर्कर लेनच्या चेंडूवरती फटका शोधला. हेलिकॉप्टर शॉट आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती देखील धावा वसूल होताना आपण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलेत. 2 फलंदाज मैदानामध्ये. आपली संघाची डुबणारी नौका किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा अटोकाट प्रयत्न. मात्र समोरून कडवट गोलंदाजी आहे. भेदक गोलंदाजी आहे. गोलंदाज या धीम्या गतीचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि त्यानंतर मात्र चेंडू निर्धाव गणला गेला. फिंगर्स रोल केले. क्रिकेटमध्ये या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चतुरास्त्राचा वापर केला गेला गोलंदाज करणच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू. बैठक शॉट खेळलाय. जोरकस फटका आहे. ताकद एलिव्हेशन लंबाई देखील आहे. मात्र चेंडूवरती आली आहे चौकार. मिळाल्या 4 धावा.
थँक्यू डीजे. आकाश पांडेच्या बॅटमधून एक चौकार आलाय. नवसंजीवनी पाजणारा चौकार किंबहुना फलंदाजी करणाऱ्या फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाच्या आत्मविश्वासामध्ये भर टाकणारा हा चौकार आहे. त्यांच्या संघाचं मनोधैर्य वाढवणारा चौकार किंबहुना या मॅचमध्ये थोडीशी कमबॅक करणारा चौकार देखील पाहायला मिळाला आहे. फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाकडनं गोलंदाज तयार आहे. पंचाकडे दाद मागितली गेली. उत्साह खूप जास्त, आत्मविश्वास त्या तुलनेमध्ये खूप कमी. पंच हे अपील फिटावून लावतात आणि स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूने प्रवेश केलाय. एक धाव निघाली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे 8 वरती. 3-8 असा धावफलक फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाचा. 39 धावांच्या उत्तरामध्ये मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय फिरोज 11 कांदिवली 39 धावांचा पाठलाग करतोय. 5 षटकांमध्ये पहिल्या षटक नफतुल आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात एक आलाय चौकार. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून तयार. त्याच्या समोर फलंदाजीसाठी यावेळेला जबरदस्त फटका. टाइमिंग बेबी साल, क्रिकेट हो या प्यार. टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, आलाय षटकार. थँक्यू डीजे. आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी ओंकार क्रीडा मंडळ गोकुळनगर माघी गणपती उत्सव या मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. 14 धावा धावसंख्या धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या सांगते अखेरीस 39 धावांच्या उत्तरामध्ये 14 धावा असा धावफलक आहे फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाचा. जसा जसा हा सामना थोडासा पुढे जाणार आहे सामन्याची रंगत वाढत असताना आपण पाहणार आहोत मान्यवरांचं आगमन आमच्या अतिथी कक्षामध्ये. अजून 25 धावांची विजयासाठी गरज आहे फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला. डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला नौशाद साठी हा चेंडू होता. ड्राईव्ह केले. सुंदर अप्रतिम फटका कव्हर ड्राईव्हचा. जमिनीला अगदी समांतर जमिनीची मदत या फटक्यासाठी घेतली गेली. एकेरी धावांनी स्ट्राईक रोटेट केली गेली आहे आणि धावसंख्या पुढे सरकली आहे ती 15 वरती. 24 धावा विजयासाठी अजून आवश्यक आहे. 2 षटकात 14 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आली आहे 1 धाव. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात कांदिवली क्रिकेट संघाच्या. यावेळेला थोडासा ताकदीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणी आपल्या खांद्याला थोडासा झटका दिला गेला आणि वेगात चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात पंच या ठिकाणी कळवतात की हा वाईड बॉल आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाते. अंतिम क्षणी शहानिशा केली जाणार आहे. तिसरे पंच काही क्षणात आपला निर्णय आपल्यापर्यंत कळवणार आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवतो. राजूदादा शिंदे साहेब आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून नेत्रदीपक अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आमदार चषक 2024 दमदार चषक आमदार चषक 4थ्या पर्वाची भव्य दिव्यता आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय की हा वाईड बॉल आहे. वाईट बॉल कायम आहे. ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन दिलाय आणि त्याच पद्धतीने तिसऱ्या पंचांना देखील डिसिजन आलाय. वाईट बॉल आहे. 1 धाव अतिरिक्त मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरकणार आहे 16 वरती. लेग स्टिकवरचा चेंडू पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर 1 धावेचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. धावसंख्या ABDच्या जर्सी क्रमांकावरती AB डिव्हिलियर्सच्या अर्थातच 17 वरती. विजयासाठी अजून 22 ची गरज आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची ही लढत. 22 धावांची अजून गरज या मॅच मध्ये फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला.
बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. एक धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र संतुष्ट असेल मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघ, कारण या संघाला रोखायचे आहे ते षटकार चौकार. एकेरी धावा दुहेरी धावा जर गेल्या तर हा सामना शेवटपर्यंत नक्की रंगणार आहे. प्रत्येक चेंडू गणित आणि प्रत्येक धावे गणित सामन्याचे चित्र तुम्ही बदलताना पाहणार आहात. 18 धावा अजून 21 ची गरज आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. ओरपीच चेंडू एक टप्पा घेऊन चेंडू बॉर्डरलाईनच्या पलीकडे आलाय संजीवनी चौकार. डीजे आकाश पांडेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 चौकार पाहिलेत. अप्रतिम फलंदाजी. 22 धावांची टोटल स्कोर बोर्डवरती आहे. 39च्या उत्तरामध्ये विजयासाठी अजून 17 धावांची गरज असताना अजून एक जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग साधलं गेलं. या फटक्यामध्ये स्वीप केलंय. झाडू शॉट आकाश पांडेच्या बॅटमधून आलाय लगातारचा दुसरा चौकार स्क्वेअर लेगच्या एरियामध्ये. थँक्यू डीजे. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. खेळाडूंनी अजिबात हुज्जत घालू नका. आयोजन कमिटीकडून तुम्हाला सक्त सूचना दिली जाते आणि त्यानंतर 2 धावांचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत. 24 धावा धावसंख्या धाव फलकावरती आहे. अंतिम क्षणी शहानिशा केली गेली आणि त्यानंतर डिसिजन पुन्हा एकदा येतोय की हा 2 धावांचा फटका आहे. दुहेरी धाव आणि धावसंख्या पुढे सरकली आहे 24 वरती. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून 15 धावांची आवश्यकता आहे फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला. 13 चेंडू आणि विजयासाठी पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 15 धावा हे समीकरण फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघासमोर ही मॅच जिंकण्यासाठी मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. आमदार चषक 2024 या स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेतोय. राजूदादा शिंदे साहेबांवरती असणारं प्रेम, क्रिकेटवरती असणारं प्रेम, जितेंद्र आव्हाड साहेबांवरती असणारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतायत तमाम क्रीडा रसिक आणि आमचे सगळे मान्यवर. यावेळेला सुरेख फटका खेळलाय, मात्र चेंडू बराच काळ हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर झालंय. मिड विकेट एरियामध्ये आली आहे विकेट. सामना पुन्हा एकदा टर्न होणार आहे. समीकरण तुम्ही पाहताय 12 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 15 धावांची अजून आवश्यकता आहे फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अतिथी कक्षामध्ये ओमकार क्रीडा मंडळ गोकुळनगर माघी गणपती उत्सव चे कार्यकर्ते या ठिकाणी आले, ज्यांच्या माध्यमातून नवसाचा माघी गणपती हा जो नेहमी उत्सव आपण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतं, ते व्यवस्थापन समिती इथे आली. त्यांचं स्वागत इथे केलं जाईल आणि सन्माननीय आमच्या आयोजिका पूजाताई शिंदे यांच्या शुभहस्ते यावेळी या ओमकार क्रीडा मंडळ गोकुळनगर यांना इथे आम्ही सन्मानित करत आहोत. अर्थातच या उत्सवाचं निमंत्रण या ठिकाणी राजूदास शिंदे सर आणि त्याचबरोबर पूजाताई शिंदे आणि आमचे सर्व सहकारी यांना या ठिकाणी निमंत्रण दिलं जात आहे. ते ओमकार क्रीडा मंडळ गोकुळनगर आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजूदास शिंदे या ठिकाणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजाताई शिंदे आपण या ठिकाणी पाहत आहेत आणि त्यांना या ठिकाणी ते आमंत्रण दिलं जाते ते माघी गणपती उत्सवाचं. निश्चितच आपल्या मंडळाला हार्दिक शुभेच्छा, कारण माघी गणपती उत्सव हे भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आपल्याला पाहायला मिळतं आणि तोच उत्सवाची निमंत्रण पत्रिका देऊन या ठिकाणी त्यांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. निश्चित आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये अमोल जमदडे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. 12 चेंडूंचा अंतरिम खेळ. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 धावांची अजून आवश्यकता.
फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला. मौलिक 11 ठाणे हा क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. अरब शेखचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका, नजाकत भरा फटका. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅटने चेंडूला टर्न केलं होतं. सुंदर फटका आणि आला हा चौकार. रन बॉल सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये अंतरिम 11 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 11 धावांची अजून आवश्यकता फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला. यशस्वी पाठलाग होईल का? 11 चेंडू आणि 11 धावा रोखल्या जाणार आहेत का मौलिक 11 ठाणेकडून? गोलंदाजी मार्कवरती अरब शेख तयार. स्ट्रायकिंग एंडला नौशाद. यष्टीरक्षकाची चूक. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. तुमच्याकडे धावांची पुंजी कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाचा पाठराखा होणं खूप आवश्यक आहे. मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक झाली आहे. मात्र झालेली चूक विसरून जा. जीवनामध्ये जीवन असो किंवा क्रिकेट, झालेल्या गोष्टी मनामध्ये कधीच धरून ठेवायच्या नसतात. पुढे काय करायचं आहे याचा विचार करा. 10 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी अजून 10 धावांची आवश्यकता आहे. पायामध्ये चेंडू टाकला गेला आणि यावेळेला मात्र स्पर्धेच्या घोषित एरियामध्ये पुन्हा एकदा चेंडूने प्रवेश केलाय. रन बॉल सिच्युएशन कायम आहे. 9 चेंडूंचा खेळ, 9 धावांची अजून गरज आहे. एखादा चेंडू जर का डॉट आला किंवा एखादी विकेट आली तर या मॅच मधली जी रंगत आहे ती शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण पाहणार आहोत. अरब शेख तयार. स्ट्रायकिंग इनला डावखुरा बॅटर तयार. नौसादचा हा फटका. यावेळेला रूम बनवली, जागा बनवली आहे. बॅकफूट पंच केलंय चेंडूला. अप्पर कट अर्थातच इनसाइड आउट पद्धतीचा फटका आणि स्पर्धेच्या घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवेश. एक धाव. समीकरण सातत्याने रन बॉल सिच्युएशन आहे. अंतरिम 8 चेंडू अजून बाकी आहेत आणि येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. ज्यावेळेला एखादा चेंडू डॉट जाईल, ज्यावेळेला एखादी विकेट येईल, त्यावेळेला थोडंसं प्रेशर फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघावरती क्रिएट केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवावं लागेल या मॅचमध्ये. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा पवित्रा घेतला गेला. धावबाद करण्याची संधी. फेकी देखील झाली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला. बॅकअप खूप दूर होतं. पुन्हा एकदा बॅकअप देखील केलं गेलं. मात्र एकेरी धावापासून रोखू शकला नाहीये फलंदाजी करणाऱ्या संघाला. क्षेत्ररक्षण करणारा संघ लेग बायचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत आणि दरम्यान रन बॉल सिच्युएशन अजूनपर्यंत कायम राहिली आहे. 7 चेंडूंचा अंतरिम खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 7 धावा. बघा, MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7, इंद्रधनुष्यामध्ये रंग 7 आणि तुमची आणि आमची आमदार चषकासोबत असणारी 7 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती अरब शेख तयार. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार, जो बराच काळ मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं होतं. मयूर. ओमकार पाटील स्ट्रायकिंग इनला. ड्राईव्ह केले चेंडूला क्षेत्ररक्षक आहे आणि खराब क्षेत्ररक्षण केलं गेलंय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत. धावा एक्स्ट्रा घेतली गेली आहे का? आणि यावेळेला अचूक फेकी देखील झाली आहे. स्ट्रायकर एंडला. फलंदाज बाद. जी धाव अस्तित्वात नव्हती. थँक्यू डीजे. रिव्ह्यू घेतला गेला. अर्थातच तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. रन बॉल सिच्युएशन. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता होती. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. तुम्ही मेगा स्क्रीनवरती पाहताय आणि त्या दरम्यान अचूक अशी फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने. दुसरी धावेचा प्रयत्न. आपल्या घरट्यामध्ये फलंदाज पोचलाय की पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय. अशीच सिच्युएशन वर्ल्ड कपमध्ये देखील झाली होती. MS धोनी रनआउट झाला आणि त्यानंतर आपण तो सामना गमावला होता काहीशा अंतरावरती. आणि यावेळेला डिसिजन काय येणार आहे याची देखील उत्सुकता आमच्या क्रीडा रसिकांमध्ये लागून राहिली आहे. अंतिम क्षणी काय डिसिजन येईल तिसऱ्या पंचांचा, कारण खूप कुशल डिसिजन आहे. सामना निर्णयाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच असा वेळेला निर्णय घेणं
बराच वेळेला अवघड ठरतं. मात्र आमचे अनुभवी पंच अंतिम क्षणी सगळ्या अँगलने शहादिशा करतायत. काही क्षणात हा डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. चांगला फटका, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. यष्टीरक्षकाने चेंडूला कलेक्ट केलं, यष्ट्यांवरती चेंडूला लावलं गेलं आणि त्यानंतर दुसरी धावेचा प्रयत्न पूर्ण होणार आहे का की दुसरी धाव अपूर्ण राहणार आहे याचा डिसिजन तुमच्यापर्यंत काही क्षणात येतोय. आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे, नॉट आउट. तिसऱ्या पंचांच्या मदतीने डिसिजन दिला गेलाय की फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. फलंदाज नाबाद आहे. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. खरं तर खूप कुशल डिसिजन होता. तुम्ही मेगा स्क्रीनवरती देखील पाहू शकताय. डिसिजन घेणं खूप अवघड जात होतं. वेगवेगळ्या अँगलने शहादिशा केली गेली आणि स्क्रीनवरती समीकरण पुन्हा एकदा येणार आहे. 6 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी अजून 5 धावांची आवश्यकता. फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला गोलंदाजी मार्गवरती. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणार षटक घेऊन गोलंदाज तयार. 6 चेंडू 5 धावा. सलमान अकोट्यापर्यंत चेंडू वरती आलाय. हा फटका आणि यावेळेला गडी झालाय बाद. रन बॉल. पुन्हा एकदा सिच्युएशन आली आहे. 5 चेंडू मध्ये बनवायच्यात 5 धावा. फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला. आतापर्यंत गडी बाद झालेत 5. जे रंगतदार सामना आहे. कदाचित हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल ही अपेक्षा आहे. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाला मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये 5 चेंडूमध्ये बनवायच्यात 5 धावा. 39 धावांचा पाठलाग करत असताना फिरोज 11 कांदिवली 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा असा धावफलक आहे. 39 विजयासाठी बनवायचे आहेत आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. सलमान गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. फिरोजच्या बॅटमधून सुंदर फटका जमिनीला समांतर आलाय. हा फटका कव्हर्सला. किशन देवेंद्र मेगा स्क्रीनवरती आलाय ज्याच्याकडनं चेंडूची परती झाली आहे आणि रन बॉल सिच्युएशन कायम राहिली आहे. येणारे चेंडू आहेत 4 धावा बनवायचे आहेत 4. एक निर्धाव चेंडू 1 विकेट. सामना पुन्हा एकदा टर्न करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे आणि एखाद दुसरा फटका सामना टर्न करून जाईल फलंदाजी करणाऱ्या फिरोज 11 कांदिवली क्रिकेट संघाकडे. 4 चेंडू 4 धावा. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. आतमधली कट पाहायला मिळाली. बॅटची रुबी कट लेमन कट आहे आणि त्यानंतर आली आहे 1 धाव. 3 चेंडू आणि 3 धावा. मेहनत संघर्ष कष्ट इतक्या प्रमाणात करा की यश तुमच्याकडे धिंगाणा घालत आलं पाहिजे. आणि कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. तुम्हाला मेहनत करायची आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 3 चेंडूमध्ये तुम्हाला 3 धावा इफ अँड एनी कंडिशन या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. बॅटर तयार. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. प्रचंड वेगात तेज तरार. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता मात्र सामना एका वेगळ्या मोडवरती आलाय. एका वेगळ्या रंगामध्ये आलाय. येणारे 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. एक निर्धाव चेंडू बघा किती उत्साह निर्माण करतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये आणि तितकंच चैतन्याचं वातावरण निर्माण केल्यानंतर
थोडंसं टेन्शनचं वातावरण फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये. आणि हे क्रिकेट आहे आणि यामुळेच प्रत्येक वेळी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. त्यामुळेच क्रिकेट या खेळाने आम्हा सगळ्यांना वेळ लावलाय. नोकरी धंदा व्यवसाय सगळं काही सोडून आपण या खेळाच्या माध्यमातून जोडले जातो आहोत आणि त्यामुळेच हा खेळ आपल्या सगळ्यांना वेळ लावतोय. क्रिकेटचे खूप मोठे दर्दी ठाणे परिसरामध्ये आणि त्यामुळेच प्रचंड मोठी गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त चेंडू आहे, सुरेख चेंडू. खराब फलंदाजी आहे स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरची. ओमकार पाटीलची खराब फलंदाजी म्हणजे चेंडू एका बाजूला आणि बॅट दुसऱ्या बाजूला म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी ओमकारची. 2 चेंडू निधाव टाकल्यानंतर आता मात्र समीकरण बदललंय. येणारा चेंडू आहे 1 आणि विजयासाठी धावा बनवायची आहे 3. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्हाला आत्मविश्वासाने लढावं लागेल. या मॅच मध्ये संघर्ष करायचा आहे, कष्ट जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. 1 चेंडू 3 धावा. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी येणारा चेंडू पाहू नका. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. धक 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 आता मात्र वाढायला लागली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. चेंडू फळीमध्ये संघर्ष आहे. 1 चेंडू 3 धावा. ओहो हो, जबरदस्त चेंडू टाकला गेलाय आणि कधी वाटलं होतं की फलंदाजी करणारा संघ हा सामना सहज जिंकेल. मात्र हा सामना अजून बाकी आहे कारण तिसऱ्या पंचांची मदत व्हाईट बॉल साठी घेतली गेली आहे. सेलिब्रेशन थोडंसं थांबवावं लागणार आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येणं अजून बाकी आहे. 1 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा चेंडू व्हाईट बॉल आहे की ही फेअर डिलिव्हरी आहे हे मात्र काही क्षणामध्ये स्पष्ट होईल. आमदार चषक 2024चा आपण सगळेजण आनंद घेतोय. राजू दादा शिंदे साहेबांना खऱ्या अर्थाने धन्यवाद द्यावे लागतील आणि त्यांच्या सहकार्यांना देखील तितकेच धन्यवाद द्यावे लागतील की आपण एका महत्त्वपूर्ण अशा लढतीचं आयोजन केलात, स्पर्धेचं आयोजन केलात आणि इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि हा सामना जिंकलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघाने 39 धावांचा केलाय बचाव. फिरोज 11 कांदिवली संघाच्या हातातोंडाशी आलेला विजय आता मात्र परतवून लावलाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे सलमान. सुरेख अशी गोलंदाजी. 6 चेंडूंमध्ये त्याने धावा डिफेंड केल्या आहेत. 2 धावा देऊन 1 विकेट्स मिळवली आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता होती. संघनायकाने चेंडू सुपूर्द केला सलमानच्या हातामध्ये आणि सलमानने मात्र हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय. जबरदस्त गोलंदाजी. मी तमाम क्रीडारसिकांना एकदा विनंती करणार आहे मित्रांनो, सामना कोणी जिंकू देत. खऱ्या अर्थाने क्रिकेट आणि क्रिकेट या सामन्याच्या निमित्तानं आपण जिंकताना पाहिलंय. जर तुम्हाला सलमानची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये कारण त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय आणि त्यामुळे सलमान हा या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आपल्याला मिळाला आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहोत कारण आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तर धन्यवाद अमोल.